अगं किती अभिषेक करशील आई? अरे बाबा, तुझ्याच उदंड आयुष्यासाठी करते ना हे सगळं. मग नाही नाही, माझी काळजी नको करूस. मी एक्सरसाइज करतोय, मी एकदम फिट आहे. तू इतरांची काळजी कर आणि जरा स्वतःकडे पण लक्ष दे, स्वतःची पण काळजी घे. म्हणजे काय करू मी? तुझ्यासारखी अशी धावत बसू का? अरे बेस्ट आयडिया आहे आई. तू पण माझ्यासोबत जॉगिंगला ये, म्हणजे तू पण एकदम फिट होऊन जाशील. इंदिरा, या वयात तुझ्या आईला धावायला सांगणार आहेस तू? काही नको, तू तुझी काळजी घे बाबा. आणि असाच ना हसतमुख चेहऱ्याने वावर, म्हणजे मी सुखी होईल. अरे आईचा आनंद सुख सगळं ना तिच्या मुलांच्या आनंदात असतं. बरं जा तू, तुला उशीर होईल आता. हो चल येतो मी. बाय. चला आपणही जाऊयात. वै गो शोभा, आपल्या वस्तीतला नळ बिघडला नसता तर एवढ्या लांब पायपीट करत यावंच लागलं नसतं आपल्याला. वै की आई. अगं ताई, जाऊ दे ना, एखाद्या दिवशी होतं असं, आपण घ्यायचं समजून. अगं वर की पटापटा, मला बी घेऊ दे 2 कळशा. अगं हो, थांब की जरा तिची कळशी भरू दे. जरा दम धर. अगं तिकडं बघ की, वस्तीत साहेब आलेत. अगं आपल्या घरी आले तर त्यांना चहा पाणी पण करायला लागेल का नाही? आपले साहेब आहेत. अगं त्यांचा पाहुणचार नकोय करायला. तुझी एकटी कशाला पाहुणचार करती? आखी वस्तीच त्यांची सासरवाडी आहे. ताई, कोण साहेब आलेत ग? हा, कुठे आहेत? तुम्ही काय करता इथं? काय करा हा, सर्व वस्तीत आलेत. कर्म नव्हे त्यांना. तुम्ही का आला तिथं? हा, तर बायका पाहिलं का किती गोंधळ करतायत तुम्ही आल्या म्हणून. काय करताय तुम्ही इथं? काय करतोय म्हणजे? तू विसरलीस का? आपलं ठरलं होतं ना रोज मॉर्निंगला एक्सरसाइज करायची म्हणून. पण मी फोन करतोय, तू फोन पण रिसीव्ह करत नाही. असं नको समजू की ते आलीस म्हणून तुला सुट्टी मिळेल एक्सरसाइज करण्यापासून. हां चल, एक्सरसाइज करायला जायचं आपल्याला. हो, कुठं जायचं? हा काय माझा व्यायाम? इथं होती की एक्सरसाइज माझी. तू एवढं लांब का आलीस पाणी भरायला पण? अहो, ते काय झालं, चाळीतला नळ आहे ना तो बंद पडला, तिथं पाणीच येत नाहीये, म्हणून इतक्याला आम्ही यावं लागलं. आता हे सगळं बादली कळशी हांडा घेऊन जायचंय ना, मग झाला माझा व्यायाम. अच्छा, म्हणजे याच्याने पण एक्सरसाइज होते का? हो मग, जुन्या काळची माणसं अशाच व्यायाम करायची ना, म्हणजे ही सगळी कामं करायची, मग त्यातच त्यांचा व्यायाम व्हायचा. आता ते सगळं बंद झालं तर मग आपल्याला जायला लागतंय धावायला, जिम बिम करावी लागते. नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे. जुन्या काळी लोक असं स्वतःचं काम स्वतः करायचे, अंग मेहनतीचं काम करायचे, मग त्यांची एक्सरसाइज ऑटोमॅटिक होऊन जायची ना.